तर मला असं एक कायम कन्फ्युजन आहे की हे जे आपल्या हातामध्ये आहे त्यानं एक विश्व मला उभं करून दिलं. म्हणजे आत्ता जर गुगल नावाच्या ह्याच्याने माझ्याकडे सगळं आहे, काही नाही आहे यंत्रामध्ये असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये मला स्वतःला कुठेतरी माझी जागाच सापडत नाही आहे की मी कुठे आहे त्याच्यात, माझं अस्तित्व काय. आणि मग ते सारखं ते अस्तित्व ठसवण्याचा, दाखवण्याचा, शोधण्याचा तो एक प्रयत्न म्हणजे तो सेल्फी हा एक मार्ग वाटतो तुम्हाला की प्रत्येकाच्यावर कमेंट टाका, प्रत्येककडे सेल्फी कुठेतरी माझं अस्तित्व त्या जगामध्ये मला दाखवायचं आहे, ठेवायचं आहे, असं आहे हे काहीतरी. तूच विचार कर आणि सांग ना मला. जर तुम्हाला अस्तित्व झाला हे तुम्ही जे एस्केप म्हणून वापरत असाल तर वाईट आहे. हे स्वतःबद्दल कळा म्हणून वापरत असाल तर वेगळं आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर आणि गैरवापर आहे. सुरी दिलेली आहे, तो आपण खून पण करू शकतो आणि सर्जरी पण करू शकतो. उलट खून करण्याच्या उद्देशाने मारलेली सुरी ज्या तीव्रतेने वेगाने बाहेर निघते ती ऊन कदाचित पटकन भरून येते, पण सर्जरीसाठी केलेली घाबरत केलेली भरायला वेळ लागतो कदाचित. बट इट इज तर म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक तुम्हापाशी एक वस्तू जी आहे त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. तुम्ही त्याचं अस्तित्व कसं करणार त्याच्यावर आहे. इफ यू आर गोइंग टू यूज दिस अँड विचार करणार की ह्याच्यामुळे आता तू असलेलं जग, फिजिकल टाईम, आता चांगला प्रश्न विचार, फिजिकल टाईम आणि स्पेस आणि व्हर्च्युअल टाईम आणि स्पेस याच्यामध्ये आत्ता व्हर्च्युअल टाईम आणि स्पेस इतकी मल्टीफोल्ड वाढलेली आहे, त्या मानाने तुमची फिजिकल स्पेस आणि टाईम वाढलेलं नाही. त्यामुळं पूर्वी शिक्षकाचं काम काय होतं, नसलेली माहिती तुम्हाला द्यायची. आताचं काम काय आहे, नको असलेली माहिती तुमची काढून टाकायची. शिल्पकाराचं काम आहे. जो म्हणतो की इथं शिल्प होतंच, मी नको असलेला भाग फक्त काढून टाकला. टू गाईड यू थ्रू जंगल ऑफ इन्फॉर्मेशन. हे ह्याच्यामुळे झालेलं आहे कारण यू हॅव टू मच इन्फॉर्मेशन दॅन नीडेड. खूप खाल्लं की काय होईल, तुझं डाएटवर जायला लागतील ना. तसं यू शुड गो ऑन इन्फॉर्मेशन डाएट. आणि मग त्याचा वापर मी योग्य त्या इन्फॉर्मेशनसाठी करते का, मला मिळेल ते खूप. तुझी ताकद खूप आहे, अगदी मिठाईचं दुकान विकत घ्यायची ताकद आहे. खायची ताकद आपली आहे का तेवढी? म्हणजे ओळखणं हे आलंच ना पुढं कुठलंही साहित्य असलं तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.